नमस्कार पालक हो. आज आपण इंटिग्रेटेड कॉलेजबद्दल बोलणार आहोत. इंटिग्रेटेड कॉलेजचा हा जो ट्रेंड आहे हा मागील काही 8 ते 10 वर्षामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये जास्त बघण्यात येतो. याच्यामध्ये जास्त हट्ट बऱ्याचशा वेळेला विद्यार्थ्यांचा असतो आणि काही वेळेला पालकांचा असतो. परंतु इंटिग्रेटेड कॉलेज हे कोणाला फायद्याचं आहे आणि कोणाला तोट्याचं आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 90% पुढे मार्क्स आहेत आणि त्यांचं स्पेसिफिक असं करिअर टार्गेट आहे की त्याच्यावरच त्यांना फोकस द्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना नक्की त्याच्यामध्ये फायदा होतो. परंतु अगदी जे विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 60%, 70%, 80% पडले, मी तर 85% पण म्हणेल, अशा विद्यार्थ्यांनी इंटिग्रेटेड कॉलेज करू नये. याला कारण का सांगतो की इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय की कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि क्लासमध्ये दिवसभर अभ्यास करायचा. पालक हो, क्लासमध्ये कुठलाही क्लास घ्या, तिथे 3 ते 4 तास क्लास होतो, मिनिमम 3 मॅक्सिमम 4 तास क्लास होतो. त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये राहिलेल्या वेळेमध्ये ते सेल्फ स्टडी करायला मुलांना लावतात आणि नंतर संध्याकाळच्या वेळेत टेस्ट वगैरे द्यायला लावतात आणि नंतर मुलांना पाठवतात. पण खरी गंमत कुठं होते की ज्या वेळेला मुलांना सेल्फ स्टडी करायला लावतात त्यावेळेला खरंच जे हुशार विद्यार्थी आहेत, जे करिअर ओरिएंटेड विद्यार्थी आहेत ते तर सेल्फ स्टडी करतात, परंतु असं निदर्शनास आलेलं आहे की काही विद्यार्थी मात्र मोबाईलच्या आहारी जातात किंवा बाकीच्या गोष्टी सेल्फ स्टडीकडे लक्ष न देता बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊन खऱ्या अर्थाने आपलं करिअर खराब करतात. 11वीला मार्क्स पडतात त्यांना चांगले, पण 12वीला मात्र हे मुलांचे मार्क्स खाली येतात आणि 12वीचा रिझल्ट आल्यानंतर पालकांच्या हातात काही राहत नाही. म्हणून पालकांना माझी विनंती आहे की तुम्हाला तुमचा विद्यार्थी कसा आहे हे चांगलं माहिती असतं, शिक्षकांपेक्षा, क्लासवाल्यांपेक्षा, कॉलेजवाल्यांपेक्षा. म्हणून तो खरंच त्या क्लासमध्ये दिवसभर अभ्यास करतोय का, त्याला ज्या वेळेला सेल्फ स्टडी करायला वेळ दिलेला आहे त्यावेळेला तो सेल्फ स्टडीज करतो का मोबाईलचा वापर करतोय का गेम खेळतोय का त्या पिरियडमध्ये कुठं बाहेर जाऊन येतोय परत संध्याकाळच्या वेळेला तुमच्याकडे घरी येतोय. तर ह्या गोष्टीकडे आपण पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो की 80% मी का म्हटलं, कारण हे जे 80% 10वीचे असतात ते खरे ओरिजिनल 10वीचे 80% नाही आहे त्यांचे. त्याच्यातले 20% मायनस करा, त्या विद्यार्थ्याला 60% पडलेले आणि 60% पडल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही, असं म्हणजे तुम्हाला दिसताना ते 80 दिसतात पण ओरिजिनली 60% असतात. आणि मग पालकांना असं ग्रह होतो की माझा मुलगा हुशार आहे किंवा तो कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतो. तसं होत नाही, आपली फसवणूक होते आणि मग विनाकारण आपण 12वी नंतर आपल्या पत्रामध्ये पश्चाताप येतो. ते होऊ नये म्हणून पालकांनी विचार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.